राम प्रहरी, ज्ञान समारंभ, प्राध्यापकांचा साक्षीभाव. म्हणजे ज्ञानच साजरं करणं रोजच्या रोज हाच खरा प्राध्यापकांचा साक्षीभाव बनला आहे. तर ज्ञान समारंभ, प्राध्यापकांचा साक्षीभाव. आता सुरू करूया. नेहमीप्रमाणे शांत निवांत सकाळ, हळूहळू वर सरकणारा आणि आसमंत उजळविणारा सूर्य, आळस झटकून प्रकाश सन्मुख होणारी झाडे माडे, वृक्षवल्ली लतिका, सुकुमार पुष्पकळ्या आणि त्यांचे अलगत उमलणारे ओठ, गारठलेले पक्षी उजाडताच उजाडले उजाडले जागे व्हा जागे व्हा अशा भावार्थाचे सुमधुर गान गात आहेत. मध्ये त्या फांदीवरून त्या फांदीवर, कधी कधी गर्द पानांच्या ढोलीत लपलेले, तर कधी ढोलीबाहेर येऊन प्रभाकराच्या प्रभेने तर कधी ढोलीबाहेर येऊन प्रभाकराच्या प्रभेचे सर्वांगाने प्राशन करीत करीत ताजेतवाने होऊन स्वतः व इतरांनाही आपल्या उष्ण तृप्त स्वराने सुखावणारे, कर्णलुब्ध उषासूक्त गाणारे ख ऋषी मुनीच, म्हणजे आकाशातील ऋषी मुनीच जणू काही झाडाच्या फांदीवर बसून पक्षी रूपे गात आहेत. सारे सारे अतीव आल्हाददायी, मन हृदय बुद्धी आणि वाणीच्या कक्षेबाहेरचेच म्हणाना. इति इति सांगू म्हटले तरी नेती नेती म्हणून किंवा जाणून बोलणाऱ्या गाणाऱ्याला मौनात निवांत निमूट बसवणारे, खरे तर ढकलणारे आवेगी चैतन्य कल्लोळ महादेव नृत्यच. तर ते त्या सकाळी प्रत्यक्ष महादेवाचं चैतन्य नृत्य होतं. त्याचं कितीही वर्णन केलं तरी शेवटी वर्णन करणारा निमूट होत असे, मौनात जात असे, तरी सुद्धा थोडंफार वर्णन इथे केलेलं आहे. आणि अशा या सकाळी इति इति म्हणता म्हणता नेती नेती अशा या चैतन्य नृत्य करणाऱ्या महादेवाचा नृत्याविष्कार आकाशात उजळला असताना प्राध्यापक तिथे आलेले आहेत. आणि ते म्हणतात, मागच्या भेटीत आपण स्पष्ट केलेत की सत्य, ब्रह्म, आत्मा, परमात्मा सर्वत्र आहे, सर्वांचे अधिष्ठान पाया आहे. मात्र पायावर उभी असलेली इमारत पाया पाहू शकत नाही. त्या कारणाने उघड उघड स्पष्ट असलेले सत्य आत्मतत्व आपणाला पाहता येत नाही. तसेच साक्षीत्वात असणाऱ्यांसाठीच ते दिसले नाही तरी स्पष्ट रूपे जाणता मात्र येते. याबाबत अधिक स्पष्टीकरण देणे शक्य आहे का? तो म्हणजे आपला साधू म्हणतो, ठीक आहे, ऐका, अवधानपूर्वक ऐका. आता प्रथम ऐकूया. जैसी शरीराची छाया राहत असे, तैसे शरीर हे ब्रह्मछाया असे. छाया असत्य परी शरीर ते सत्य, शरीर असत्य तैसे ब्रह्म हेची सत्य. शरीर उघड परी छाया माया आहे, ब्रह्म उघड तैसी काया माया आहे. अंधाराचे पोटी छाया जैसी खोटी, ब्रह्माची ये पोटी काया तैसी खोटी. परिब्रह्म सत्य कैसे समजावे, सारे जात येत आहे तेथे ब्रह्म असत आहे. पावला खाली भूमी जाणीवेत आहे, पाहण्यात नसे तरी खचितची आहे. आता ते उदाहरणादाखल सांगतात, जैशी शरीराची छाया राहत असे, आपलं शरीर आहे आणि त्याची छाया पण असते, तैसे शरीर हे ब्रह्मछाया असते. म्हणजे आपलं शरीर आहे आणि त्याची छाया आहे. म्हणजे शरीर आणि छाया हे जसं आहे तसंच शरीराची एक छाया आहे. मग शरीर काय आहे? तर आपलं शरीर हे सुद्धा त्या ब्रह्माची छाया आहे. आपल्या शरीराला जशी सावली आहे तसं आपलं शरीर हे सुद्धा त्या ब्रह्माची छाया किंवा सावलीच आहे. पुढे ते म्हणतात, छाया असत्य परी शरीर ते सत्य. आपलं शरीर खरं आहे आणि त्याची सावली खोटी आहे. शरीराला हात लावता येतो, शरीराला धरता येतं, पकडता येतं, पण सावलीला हात लावता येत नाही, स्पर्श करता येत नाही, ती धरता येत नाही, पकडता येत नाही. म्हणून छाया असत्य परी शरीर ते सत्य. छाया सावली असत्य आहे, पण शरीर सत्य आहे. मात्र शरीर असत्य तैसे ब्रह्म हेची सत्य. मात्र शरीर जे आहे ते असत्य. आता इथे असत्य म्हणजे धरता येणार असं नव्हे. शरीर असत्य म्हणजे येणारं जाणार आहे,
आणि ते येणारं जाणारं ज्यावर येतं ते ब्रह्म मात्र सत्य आहे. म्हणून परत ऐका, शरीराची छाया आहे आणि शरीर हे ब्रह्माची छाया आहे. छाया असत्य आहे, शरीर सत्य आहे, पण तू ब्रह्म जिथे सर्व येते जाते ते सत्य असून जेथे येते जाते म्हणून ब्रह्म हा पाया आहे जो सत्य आहे आणि त्याच्यावर येणारं जाणारं शरीर मात्र असत्य आहे. म्हणून शरीराची छाया असत्य आहे, शरीर खरं आहे. त्या तुलनेत ब्रह्म खरं आहे आणि शरीर ब्रह्माची छाया आहे. छाया असत्य आहे आणि शरीर खरं आहे, परंतु शरीर येणारं जाणार असल्यामुळे ते असत्य आहे आणि शरीरे येतात जातात. तो जो पाया आहे तो ब्रह्म म्हणून सत्य आहे. आता हे जाणीवेने आपण जाणायचे. पुढे बघा, शरीर उघड परी छाया माया आहे. शरीर हे उघड उघड दिसतं, पण छाया माया आहे, सावली आहे. कारण प्रकाश असेल तरच शरीराची छाया दिसते, प्रकाश नसेल तर शरीराची छाया दिसत नाही. शरीर उघड परी छाया माया आहे, ब्रह्म उघड तैसी काया माया आहे. शरीर उघड आहे, दिसतो, पण तू शरीराची सावली मात्र उजेड असेल तरच दिसेल किंवा नसेल. तसंच ब्रह्म उघड आहे आणि काया आहे, शरीर माया आहे. आता ब्रह्म उघड आहे, काया माया आहे म्हणजे काय? उजेडामध्ये शरीराची छाया दिसते, उजेड नसेल तर शरीराची छाया दिसत नाही. तसंच आपलं शरीर हे सुद्धा उजेडामध्येच दिसतं. जर पूर्ण अंधार असेल तर आपलं शरीर सुद्धा आपणाला दिसू शकत नाही. म्हणून शरीर दिसण्यासाठी उजेड लागतो, अंधार चालत नाही. परंतु अंधार आणि उजेड हे तत्व जे आहे, ते अंधार आणि उजेड हे तत्व ज्याचं आहे ते आत्मतत्व आहे, ते ब्रह्मतत्व आहे. ब्रह्म नसेल तर सूर्य नाही, छाया नाही, प्रकाश नाही. आणि सूर्य नसेल तर शरीर दिसणार नाही, आणि सूर्य असेल तर शरीरही दिसेल आणि त्याची छायाही दिसेल. म्हणून मूळ जे आहे ते ब्रह्म आत्मतत्व, त्याच्याद्वारे सूर्याचा प्रकाश छाया येतात आणि त्या सूर्याच्या प्रकाश छायेद्वारे शरीराची छाया दिसते. प्रकाश नसेल तर छाया दिसत नाही आणि गडद अंधार असेल तर शरीरही दिसत नाही. अशा अर्थाने मूळ जे आत्मतत्व आहे त्याच्या संदर्भात हे सर्व काव्य आहे. जैशी शरीराची छाया राहत असे तैसे शरीर हे ब्रह्मछाया असे. शरीराला छाया आहे आणि शरीर हे सुद्धा ब्रह्माची छाया आहे. छाया असत्य परी शरीर ते सत्य. सावली खोटी, शरीर सत्य. परंतु शरीर असत्य, ब्रह्म एकी सत्य. म्हणजे नेहमीच शरीर आणि छाया याच्यामध्ये छाया खोटी, शरीर सत्य. परंतु ब्रह्माच्या तुलनेत तुम्ही आम्ही सर्व जीव आणि शरीरे ही असत्य आहेत आणि ब्रह्म हे सत्य आहे. पुढे, शरीर उघड तरी छाया माया आहे. शरीर उघड उघड दिसतं आणि छाया ही माया आहे. ती मायावी गोष्ट आहे, ती येणारी जाणारी आहे. ब्रह्म उघड तैसी काया माया आहे. काया माया आहे म्हणजे काय? शरीर येणारं जाणार आहे म्हणून ती माया आहे. आणि ते येणारं जाणारं शरीर जिथे दिसतं ते ब्रह्म मात्र सत्य आहे. म्हणून ब्रह्म दिसत नाही, येणारं जाणारं दिसतं. शरीराच्या पाठी म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्याच्या पाठी जे पडद्यासारखं आहे ते दिसत नाही, ते जाणायचं असतं. जसं अंधाराचे पोटी छाया जैसी खोटी. अंधार असेल तर छाया नाही, तसंच ब्रह्माची पोटी काया तैसी खोटी. ब्रह्माच्या संदर्भात शरीर खोटं आहे आणि अंधार असला की अंधार असल्यामुळे शरीराची छाया दिसत नाही म्हणून छाया खोटी आहे. म्हणून अंधाराच्या संदर्भात सावली खोटी आहे आणि ब्रह्माच्या संदर्भात शरीर किंवा जीव खोटा आहेत. परी ब्रह्म सत्य कैसे समजावे. म्हणजे दिसत नाही, जाणत नाही, त्याला सत्य कैसे समजावे. सारे जात येत आहे तेथे ब्रह्म असत आहे. ज्या पडद्यावर ज्या अधिष्ठानावर सर्व येतं जातं ते ब्रह्म सत्य आहे. ते जरी दिसत नसलं तरी जीव येतात, माणसं येतात, जीव जगत ईश्वर सर्व येतं जातं. म्हणजे येणारं जाणारं जे आहे ते निश्चित कुठल्या ना कुठल्या अधिष्ठानावर पडद्यावरच येत असणार, जाणवत असणार. म्हणून जाणवणे ही गोष्ट ज्याच्याबाबत संभवते
त्यालाच ब्रह्म, त्यालाच आत्मा किंवा त्यालाच आत्मतत्व म्हणतात. म्हणून शरीर खरं, छाया खोटी. ब्रह्म खरं, शरीर खोटं. छाया असत्य, शरीर सत्य. ब्रह्म सत्य, शरीर असत्य. शरीर उघड, छाया मायावी. ब्रह्म उघड, शरीर किंवा जीवांची शरीरे मायावी. अंधाराच्या दृष्टीत किंवा अंधार असताना छाया खोटी असते. तसं जिथे ब्रह्म जाणलं जातं, जो ब्रह्म जाणतो त्याला आपलं शरीर सर्व शरीरी आपलं, तसंच सर्व शरीरे सर्व सगुण साकार ज्याने ब्रह्म जाणलं त्याच्या दृष्टीने सर्व शरीरे सर्व जीव सर्व सगुण साकार हे खोटं आहे. म्हणून अंधाराच्या दृष्टीने छाया खोटी, तसं ब्रह्मज्ञान जो आहे त्याच्या दृष्टीने सर्व कायामय सर्वच्या सर्व जीव जगत खोटा आहे. परिब्रह्म सत्य कैसे समजावे, प्रश्न परत आला. मग ब्रह्म सत्य कसं समजावं, तर ते सर्व जिथे येतं जातं. आज युगानुयुग माणसं येत आहेत जात आहेत, परंतु ते येणारं जाणारं जे ठिकाण आहे ते दिसलं नाही तरी ते असल्याखेरीज काहीतरी असल्याखेरीज काहीतरी आहे ते दिसणार नाही. म्हणून दिसतं भासतं येतं जातं ते ज्या पडद्यावर येतं ज्या अधिष्ठानावर येतं त्यालाच ब्रह्म समजावे. हेच ती जाणायची गोष्ट. परी ब्रह्म सत्य कैसे समजावे, सारे जात येत आहे तेथे ब्रह्मच आहे. आणि शेवट एक त्यातल्या त्यात पटणारी खूण तो साधू सांगतो, पावला खाली भूमी जाणीवेत आहे. आपण जिथे पाऊल ठेवतो तिथली भूमी आपल्या जाणीवेत असते, पण तू जोपर्यंत पाऊल त्या जागेवर आहे तोपर्यंत भूमी जाणीवेत आहे. पण भूमी दिसत नाही आणि पाऊल दिसतं. म्हणजे आपण ब्रह्मावर आहोत. ब्रह्माचा जेवढा भाग आपण झाकलेला आहे तो भाग आपणाला दिसत नाही. जसं पावलाने जेवढा भूभाग झाकलेला आहे तो भाग आपणाला दिसत नाही. म्हणून पावलाखालची भूमी हे ब्रह्म आहे, ते पावलान झाकलेलं आहे. आपण जेवढ्या मर्यादेत या ब्रह्माचा भाग झाकलेला आहे तेच खरं आपल्या दृष्टीने ब्रह्म आहे, पण आपण झाकल्यामुळे ते दिसत नाही. पाऊल उचलल्यानंतर पावलाखालची भूमी दिसते, पण आता पाऊल जिथे ठेवलं जातं तिथे पूर्वी पावलाखालची भूमी ब्रह्म होतं, आता नवीन पाऊल जिथे ठेवलं जाईल तिथे ब्रह्म येतं, परत ते जाणवतं दिसत नाही. म्हणून शरीर जिथे व्यापतं ते ब्रह्म हे अनुमानाने जाणायचं असतं आणि शरीर गेल्यानंतर जे उरतं ते ब्रह्म हे पाहण्यासाठी आपण तर अस्तित्वातच नसतो. म्हणून ओळखायची एकच गोष्ट आहे, आपण ज्या भागावर बसलो आहे तो भागच ब्रह्म आहे. आपण उठलो की आपण दुसऱ्या भागावर बसतो तेव्हा ते ब्रह्म असतं. पाऊल उचलून दुसरीकडे ठेवलं की ब्रह्म त्या पावलाखाली आहे. पूर्वीच्या पावलाखालची जमीन दिसली तरी ते आता ब्रह्म नसतं. आता ब्रह्म ज्याच्यावर आपण आधारित आहोत तो जमिनीचा भूभाग असतो. आपण जिथे बसलो ते ब्रह्म आहे. आपण उठल्यानंतर दुसरीकडे बसलो तर दुसरीकडे बसल्यानंतर ब्रह्म आपल्या खाली आहे. आणि पूर्वी आपण जिथे बसलो होतो ती नुसती जमीन आहे, ती आता ब्रह्म नाही. थोडक्यात म्हणजे ज्या आधारावर आपण असतो तो आधार जाणीवेत असतो, परंतु जोपर्यंत आपण त्या आधारावर आहोत तोपर्यंत दिसत नाही. म्हणून पावलाखालची भूमी जाणीवेत आहे. म्हणून जाणीवेत ती पावलाखालची भूमी हे ब्रह्म आहे. पाऊल उचलल्यानंतर ते पाऊल जिथे ठेवतो तिथे ते ब्रह्म जातं. सारांश ब्रह्मावर व्यापलेला जो असतो त्याने आपलं व्यापले पण ज्याच्यावर आहे तेच ब्रह्म म्हणून जाणायचे आहे. म्हणूनच आत्म्याला जाणीव तत्व म्हणतात. आत्मा हे दिसणार नाही, आत्मा हे जाणवून देणार, तुम्ही नेमके कोण आहात हे सांगणार जाणीव तत्व ससंवेद्य शक्ती, म्हणूनच आत्मा जाणायचा असतो. आता हे अधिक स्पष्ट करताना तो साधू म्हणतो, श्रीमद आद्य शंकराचार्य काय म्हणतात तेही पहा. रवेर यथा कर्मणि साक्षी भावो वन्नेर यथा वायसी दाहकत्वम रज्जोर यथा रोपित वस्तु संग तथैव कूटस्थ चिदात्मनो मे. सूर्यप्रकाश जैसा सूर्यासी सहज तो राही. सूर्यप्रकाश जैसा सूर्यासी सहज तो राही. तैसी अग्नि दाहकता लोह तप्त कार्यात ती राही. दोरीवरी सर्पवास
दोरी संगे सहज वास करी तसे ऐसा साक्ष अलिप्त भाव कूटस्थ चिदात्म्याचा तो असे. सूर्याची भूमिका प्रकाशाची आहे. सूर्य म्हटला की त्याच्या संगतीत जे जे आलं त्याला तो प्रकाशित करणारच, उजेडात आणणारच. म्हणजे सूर्य आपली प्रकाशकाची भूमिका म्हणजे प्रकाशक हे साक्षीत्व न सोडता त्याच्या सान्निध्यात जे जे येतं त्याला प्रकाशित करतो. अग्नी दाहकता आपलं भाजले पण आपलं अग्नीचा गुण काय? भाजणे, पोळणे, जाळून नष्ट करणे. तसाच अग्नी आपली दाहकता न सोडता त्याच्या सान्निध्यात जरी लोखंड आलं तरी ते सुद्धा वितळून त्याला नष्ट करू शकतो. म्हणून सूर्य आपली प्रकाशकाची भूमिका म्हणजे प्रकाशक हे साक्षीत्व ही त्याची भूमिका ती न सोडता सूर्य त्याच्या सान्निध्यात आलेल्या सर्वांना उद्घाटित करतो म्हणजे उजेडात आणतो. तसंच अग्नी दाहकता भाजणे ही आपली भूमिका न सोडता म्हणजेच भाजणे हे साक्षीत्व न सोडता त्याच्या सान्निध्यात जे जे येतं ते भस्मसात करतो. दोरीवरती किंवा तिच्या सान्निध्यात जी वस्तू येते ती पाहताना दोरीच्या जागी आपल्याला सर्प तत्व दिसतं. म्हणून दोरी आपलं रज्जू तत्व म्हणजे आपलं मूळ दोरी पण न सोडता सुद्धा आपल्यातून सर्पाचा भास निर्माण करते. म्हणजे दोरीचं साक्षीत्व काय? आपलं रज्जू तत्व म्हणजे तिचं दोरी पण न टाकता सुद्धा ती आपल्यातून सर्पाचा आभास निर्माण करते. तर रज्जू तत्व न सोडता दोरीच्या सान्निध्यात जे जे काही येतं ते पाहताना प्रथम आपणाला सर्पाचा आभास होतो. हेच आहे दोरीचं सर्पभास निर्मिणे. आपलं दोरी पण न सोडता सर्पभास निर्मिणे हे आहे दोरीचं साक्षीत्व, तिचा अलिप्त भाव. तसंच जो आत्मा आहे तो जाणीवांचा जाणता किंवा जाणते पण न सोडता. आता बघा, सूर्याची भूमिका प्रकाशकाची आहे, तो त्याचा अलिप्त भाव आहे. अग्नीची भूमिका दाहकता आहे, तो त्याचा अलिप्त भाव आहे. दोरीची भूमिका दोरी पण न सोडता सर्पभास निर्माण करणं आहे, ही त्या दोरीची अलिप्तता आहे. म्हणजे सूर्य, अग्नी आणि दोरी यांचे नेमके अलिप्त राहून जे कार्य असते ते कार्य सांगणं हे ज्यामुळे शक्य झालं तो आणि इतरही गोष्टी ज्यामुळे जाणता येतात तो असा आत्मा हा सर्वश्रेष्ठ आहे. कारण तो सूर्याचं साक्षीभाव सांगू शकतो, दोरीचा साक्षीभाव सांगू शकतो, लोखंड आगीचा साक्षीभाव सांगू शकतो. म्हणजे सूर्याची प्रकाशकाची भूमिका म्हणजे प्रकाशक म्हणून साक्षीत्व न सोडणे हे आत्म्यालाच जाणता येते. तसंच आगीची दाहकता भाजणे भस्मसात करणे हे साक्षीत्व आत्म्यालाच जाणता येते. दोरीच्या सान्निध्यात आलेली वस्तू आपलं दोरी पण न सोडता सर्पाचा भास निर्माण करणं हे जर तिचं हा जो तिचा अलिप्त गुण आहे, साक्षीभाव आहे, तो आत्म्यालाच जाणता येतो नव्हे. आत्मा हाच मुळी सर्व गोष्टींचा जाणता आहे किंवा आत्मा हाच मुळी सर्व वस्तूंच्या घटकांच्या विषयांच्या पशु पक्षी प्राणी मानव यांच्या आत राहून आत्मा हाच सर्व जाणतेपणे इतरांना जाणवून देणारा म्हणजे आत्मा हाच जाणीवांचा जाणता किंवा जो आपले जाणते पण सोडत नाही आणि आपले जाणते पण न सोडता आपल्याद्वारे तो जीव जंतू पशु पक्षी या सर्वांना सर्व ते ज्ञान करून देतो. म्हणून आत्मा हाच सर्वज्ञ आहे. तर आता आपल्या हे लक्षात आलं असेल प्राध्यापक हो, सूर्याची भूमिका प्रकाशकाची आहे. प्रकाशक म्हणून सूर्य साक्षीत्व सोडत नाही. अग्नीची भूमिका दाहकाची आहे. दाहक म्हणून अग्नी आपलं साक्षीत्व सोडत नाही. दोरीची भूमिका दोरी पण न सोडता सर्पभास निर्मितीचा आहे. म्हणून दोरी जिथे जिथे आहे तिथे सर्पभास निर्माण होतो. आणि आत्मा याची भूमिका सूर्याचं साक्षीत्व ओळखणं, दोरीचं साक्षीत्व ओळखणं, अग्नीचं साक्षीत्व ओळखणं, सर्वांच्या ज्या ज्या भूमिका ओळखणं आणि ह्या सर्वांच्या भूमिका ओळखून सुद्धा मानवाला सर्वांचे अलिप्त भाव नेमके काय सांगणं आणि मानवाला
त्याचंही ज्ञान करून देणं ही भूमिका आत्म्याची आहे. ही भूमिका जीवाच्या आत वसलेल्या शिवाची आहे. आणि हीच भूमिका जीवाच्या आत वसलेला शिव जाणीव रूपाने करून देत असतो. आणि जेव्हा हे आपल्याला कळतं तेव्हा आपापले साक्षीत्व तटस्थ अलिप्तता न सोडता सूर्य, अग्नी, दोरी व आत्मा आपापले काम करीत असतात. म्हणजे आता आपल्या लक्षात आलं असेल की आपापले साक्षीत्व तटस्थ अलिप्तता न सोडता सूर्यप्रकाशकाची, अग्नी दाहकतेची, दोरी सर्पभास निर्मिण्याची आणि आत्मा सर्व जाणीवांचे जाणतेपण म्हणून सर्वांना ज्ञान देण्याचं तटस्थपणे अलिप्तपणे काम करीत असतात. मात्र आत्मा हाच या साऱ्यांना जाणीव रूपी असतो व तो त्याचे साक्षीत्व अलिप्तता न सोडता सारे काही ज्ञान जीवाला करून देत असतो. मग सूर्य असो, अग्नी असो, दोरी असो, यांचं साक्षीत्व ही आत्म्यामुळेच जाणता येतं. आणि हे ज्याला जाणता येतं त्या माणसाला हे सर्व साक्षीत्व आणि सर्व ज्ञान, सर्व जाणीवांचं ज्ञान आत्माच करून देतो. म्हणूनच ससंवेद्य आत्मशक्तीलाच आत्मरूप असं ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे. तेव्हा प्राध्यापक आता तुमच्या लक्षात आलं असेल, जर तुम्ही साक्षीत्वात असाल तर त्या साक्षीत्वातच तुम्हाला अखिल विश्वाचं ज्ञान ज्यामुळे मिळतं ते आत्मतत्व जाणीव रूपे शुद्ध जाणीवांचा जाणता म्हणून आपली अलिप्तता, आपले साक्षीत्व न सोडता सर्व ज्ञान त्याच्यामुळे तुम्हाला मिळत आहे हे तुमच्या लक्षात आले असेल. म्हणून जो जीवाला जाणते पण देऊन त्याचे जीवत्व शिवत्वात परिवर्तित करीत असतो त्यालाच आत्मा म्हणतात. म्हणून प्राध्यापक जो जीवाला त्याचे जीवत्व शिवत्वात परिवर्तित करून देऊन जो जीवाचा शिव बनवत असतो त्यालाच आत्मा म्हणतात. आता आपल्या नीट लक्षात आले असेल असं मला वाटतं. प्राध्यापक अगदी मनोमन पटल्याचे प्रतिसादात्मक मंद स्मित चेहऱ्यावर धारण करून अबोल कृतज्ञता भावे आपल्या ज्ञान दिन समारंभाकडे, म्हणजे रोजचा दिवसच हा ज्ञानाचा समारंभ आहे, तिकडे वळतात. ज्ञान समारंभ साजरा करणे हा खरे तर प्राध्यापकांचा साक्षी भाव आहे हे त्यांना आज उलगडले होते. ही त्यांची आत्मजाणीवच होती. आज प्राध्यापकांना त्यांची विशेष आत्मजाणीव झाली होती की रोजचा दिवसच ज्ञानाने साजरा करणे, म्हणून ज्ञान समारंभ साजरा करणे हाच आपला साक्षी भाव आहे हे प्राध्यापकांना त्यांच्या आत्म्याद्वारे आज कळले होते, उलगडले होते. आणि ही आत्मजाणीव जागी झाल्यानंतर येथून पुढे आत्म्यासंबंधी शंका कुशंका प्राध्यापकांच्या मनात येण्याचा संभवच नव्हता. अस्तु आपल्याही मनातील आत्मज्ञान जिज्ञासा परिपूर्तीकडे वाटचाल करू असा शुभ संदेश देऊन आजचा दिवस आणि संपूर्ण जीवन शुभ चिंतून आजचे चिंतन येथेच थांबवतो. धन्यवाद.